कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्वप्नील सर, आपण किती पण चर्चा केली ना तरी पण या सगळ्या गोष्टी कधी ना कधी अमोलला सांगाव्याच लागणार आहेत। हो, पण ठोस काही कळत नाही तोवर अमोलला कशाला त्रास द्यायचा। आणि तसंही ही बातमी मी नाही त्याला सांगू शकत। स्वप्नील, विनय काका, मी जबाबदारी झटकतोय असं वाटेल कदाचित, पण नाही, एवढ्या लहान मुलाला मोठा घात मी नाही देऊ शकणार। ते कुणीच करू शकणार नाही सर, दाजींनाच ते करावं लागणार। आता मगाशीच अर्जाशी 2 शब्द बोललो ना तर त्याच्या आवाजावरूनच त्याची अवस्था काय होती ते कळत होती। दिवसभर आपल्याला शोधून घरी आल्यावर अमोलच्या प्रश्नांना तू कसा काय उत्तर देत असेल ना त्यालाच माहित। मुळात एवढं सगळं होऊन पण दाजींनी अजून आशा सोडली नाही ना, हीच लय मोठी गोष्ट आहे। म्हणजे आज बातमी ऐकल्यानंतर मला असं वाटलं की दाजी मोडून पडतील, खचून जातील, पण त्यांनी आशा न सोडता दिदीचा शोध चालूच ठेवलाय। अर्जुनला आपल्यालाच सांभाळावं लागेल। खरा प्रश्न आहे अमोलचा, त्याला काय सांगणार या ठिकाणी? काय सांगणार मला मोठे बाबा? अमोल बाळा, ये ना, कधी आलास तू? हे आताच आले मोठे बाबा, पण तुम्ही मला काय सांगणार होता ना? मग बाळा, अरे हे बघ, तुझा बाबा रोज तुझ्या माला शोधतो का नाही? हो ना? हो। हा, अरे तो दिवसभर तुझ्या माला फिरून शोधत असतो आणि आता घरी आल्यावर तुला जर का त्याला नाही म्हणायचं म्हणलं तर किती त्रास होईल सांग बघू। पण मला सापडली नसतात हे तुम्हाला कसं काय माहित? अरे अमोल, तसं नाही बाळा, मा सापडली तर बाबा तुला सांगतीलच की, पण जर का मा नाही सापडली आणि तू आलेल्या बाबांना विचारलं तर त्यांना किती त्रास होईल सांग बरं। म्हणून मग तुझ्या बाबाला थोडा वेळ द्यायला पाहिजे की नाही आपण? हो आजोबा, पण आता खूप दिवस झाले माझे बा माझ्या बरोबर नाहीच आहे। अरे बाळा, मा येणारच की, पण सगळे हेच म्हणतात माझी मा येणार आहे, पण खरं कुणीच सांगत नाही। अमोल बाळा, अरे तू नाराज नको ना हो। अरे तुझा बाबा तुझ्या माला शोधून काढेल ना तेव्हा तुला नक्की सांगेल, पण तू रोज त्याला आलं की तेच विचारू नको। अरे तू दिवसभर आपल्याला शोधत असतो ना बाळा। हा, म्हणजे अमोल बाळा, तुझी ह्यात काहीच चूक नाहीये, पण तुझ्या बाबाला आपण थोडा वेळ दिला पाहिजे की नाही? हा, आज दाजी आले की आपण कुणीच त्यांना त्रास द्यायला नको, म्हणजे ते नीट जेवतील आणि उद्या दीदीला शोधून काढतील। खरं दिप्पे मामा? हा मग, पण बाळा, मामाचं ऐकणार ना? बाबा आले की तू त्यांना अजिबात काय बोलायचं नाही, काय? माझी मा सापडणार असेल तर मी बाबाला काही नाही बोलणार। रुपाली ताई, रुपाली ताई, अहो रुपाली ताई, सॉरी, खरंच सॉरी मोना। ठीक आहे, पण तुम्ही कसला विचार करताय? अगं किती ठरवलं ना तरी विचार जातच नाही डोक्यातून माझ्या। अपहरणाबद्दल 8 दिवसानंतर आपल्या हाती बातमी लागली, तर ही अशी। पण रुपाली ताई, मला सांगा, तुम्ही असं विचारात गुरफटून गेलात आणि तुम्हाला काही झालं तर? तू म्हणते ती बरोबर आहे, स्वयंपाक करताना लक्ष द्यायलाच हवं। बरं रुपाली ताई, काय बनवायचंय आपण आज? मोना, कोणी काही खाईल असं वाटतंय का तुला? हो रुपाली ताई, असं उपाशी झोपून कसं चालेल? आणि सगळ्यांनाच आपल्याला काहीतरी द्यावं लागेल ना? मोना प्लीज, तू ठरव ना काहीतरी, मी मदत करते तुला। माझं ना चित्तच थाऱ्यावर नाहीये बघ। रुपाली ताई, तुम्ही शांत व्हा। हो, काय झालंय तुम्हाला? माणूस जोपर्यंत आपल्यात आहे ना तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही का आपल्याला? अपहरणाचा सहवास मला हवा होता, पण तिच्याशी मी खूप भांडले सुद्धा। अगं मी मोठी होते, पण प्रत्येक वेळी तिने मला समजून घेतली, आणि आज ती नाहीये ना तर तिची उणीव जाणवतीये ग मला। तुम्ही स्वतःला दोष नका देऊ। हे बघा, तुम्ही त्यांच्याशी भांडला असाल, पण त्या परिस्थितीला ती कारणं होती ना। मोना, मी ना अनुभवातून सांगते तुला, कुणाशी भांडताना, कुणालाही दुखावताना 10 वेळा विचार कर, कारण
आज आपल्यात असलेली व्यक्ती उद्या असेलच याची खात्री नाही ग इथं. इच्छा आणि स्वार्थ यातला फरक मी वेळीच समजून घेतला असताना. रुपाली ते काय बोलताय तुम्ही? हो मोना, अगं अमोलनी मला आई म्हणावं, माझं प्रेम समजून घ्यावं, या माझ्या इच्छा चुकीच्या नव्हत्या ग. पण त्याने अपर्णाकडे न जाता माझ्याकडे यावं हा माझा स्वार्थ होता, हे आत्ता कळतंय मला. रुपाली ताई, तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय? मोना, अगं अपर्णा या घराचा आधार होती. तत्वांसाठी का होईना तिने या घराची स्वतः घडी नीट बसवली होती. आणि आज ती नाहीये ना, तर घर विस्कटताना दिसतंय मला. मान्य आहे रुपाली ताई. अहो, ही बातमी यांनी ऐकल्यापासून ना यांना धक्काच बसलाय. अहो, सतत तोच विचार करतायत ते. हा धक्का साधा नाहीये मोना. आपल्या कुटुंबाला यातून बाहेर यायला खूप वेळ लागणार आहे. पण मी आता ठरवलंय, अपर्णाबद्दल काहीही कळू, पण मी मात्र स्वतः कधीही अविचाराने कुणाशीही वागणार नाही. पालिताई, जे नुकसान झालंय ना ते खूप मोठं आहे. पण ना आता छोटे सरकार तुमच्याकडेच आहे म्हणून पाहतात. आता तुम्हालाच त्यांना सांभाळावं लागणार आहे. नाही मोना, अगं मी खूप प्रयत्न केले, पण अमोलच्या वाटेला आलेलं दुःख बघून मला फक्त त्याची दयाच येते ग. आणि अमोलला माया हवी असेल ना, तर आता अपर्णालाच यावं लागेल. मॅडम, आज जी घडलंय का नाही त्याच्यामुळे साहेबांना लय मोठा धक्का बसलेला. खरंय चिंचुके, पण तुम्ही होतात ना अर्जुन बरोबर? तो काही बोलला का? नाही ना, म्हणजे साहेब कधी सहजासहजी बोलणं टाळत नाहीत, पण आज त्यांनी स्वतःला शांत केलं होतं. म्हणजे बॉडी बघून अर्जुन काहीच बोलला नाही? अहो नाही ना, अहो नुसते रडत होते. अहो त्यांच्या चेहऱ्यावर पुढं काय होणार याची भीती दिसत होती. हे सगळं झेलणं अर्जुनसाठी खूप कठीण जाणार आहे चिंचुके. मॅडम, तुम्ही बोलून बघता का साहेबांशी? मी नाही 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 अहो, त्याच्याशी मी जेव्हा जेव्हा बोलायला गेले ना, सत्य मान्य न करता त्याने 4 गोष्टी मलाच ऐकवल्यात. आणि आता एवढं सगळं झाल्यानंतर तो कसा रिॲक्ट होईल काय माहिती. अहो पण यात साहेबांचा काय दोष आहे सांगा की. अहो मॅडम, त्यांना तर काय बोलायचंय? अहो आपल्या जवळच्या व्यक्तीची अशी अवस्था म्हणजे. ते सगळं आत्ता झाले चिंचुके. त्याने वेळीच सगळ्या गोष्टी मान्य केल्या असत्या ना, तर आज त्याला एवढा त्रास झाला नसता. तरी पण यात साहेबांची काहीच चूक नाही असं वाटतंय मला मॅडम. अहो अपर्णा मॅडम बद्दल काय सापडलं नसताना सगळं स्वीकारायचं म्हणजे त्याने अपर्णा मॅडमचं मरण स्वीकारायला हवं होतं. हो चिंचुके, मी हेच बोलतेय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.